मॉर्निंग डॉक्टर्स, कसे आहात? एन्जॉईंग आपला जो अल्कोहोल फिनॉल इथरचा पोर्शन चालू आहे. मागच्या सेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाची रिॲक्शन आपण थोडक्यात सुरुवात केली होती. शुभारंभ झाला होता त्या रिॲक्शनचा. त्या रिॲक्शनचं नाव आहे डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. अल्कोहोलमधून पाणी बाहेर काढायचं. लोक अल्कोहोलमध्ये पाणी ॲड करतात, लोक अल्कोहोलला डायल्यूट करतात, है ना. आपण डॉक्टर होणार आहोत तर आपल्याला अल्कोहोलमधून पाणी काढता आलं पाहिजे, बरोबर. दॅट इज कॉल्ड डिहायड्रेशन. आणि अल्कोहोलचं जेव्हा डिहायड्रेशन होतं तेव्हा कंपल्सरी त्याच्यापासून वेगवेगळे प्रोडक्ट बनतात. तुम्हाला त्याचा कॉन्सेप्ट मागच्या वेळेस सांगितला होता, मागच्या सेशनमध्ये सांगितला होता, जो मॅप होता. इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल यील्ड्स करस्पॉन्डिंग इथर. म्हणजे त्या पर्टिक्युलर अल्कोहोलचं जर इंटरमॉलिक्युलर दोन अल्कोहोलमधून पाणी जर बाहेर काढलं तर इथर बनतो डॉक्टर. आणि एकाच अल्कोहोलमधून जर वॉटर बाहेर पडलं तर ऑलिफिनिक कंपाऊंड दॅट इज अल्किन बनतो. त्याला आपण इंट्रामॉलिक्युलर डिहायड्रेशन असं नाव दिलं होतं. तर आपल्याकडे डिहायड्रेशन दोन होतं, इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन, इंट्रामॉलिक्युलर. या आस्पेक्टमध्ये आपल्याला डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल इंट्रामॉलिक्युलर स्टडी करायचे. मला वाटते मागच्या सेशनमध्ये मी सगळे डिहायड्रेटिंग एजंट दिले. H2SO4, H3PO4, KHSO4, P2O5, POCl3+ pyridine, alumina, even BF3 सुद्धा, बोरॉन ट्रायफ्लोराइड, इट इज ऑल्सो अ डिहायड्रेटिंग एजंट. HCl वापरला जातो, ड्राय HCl, पण त्याचं इफेक्टिव्हनेस कमी आहे. इझिली तो डिहायड्रेट करू शकत नाही. म्हणून जे आधी सांगितलेली आहेत ते एकदम इफिशियंट टाईपचे डिहायड्रेटिंग एजंट आहेत, बरोबर. याच्यात दुसरा एक पॉईंट सांगितला होता, ॲल्युमिना, POCl3 pyridine, बरोबर. यांच्यामध्ये विदाऊट रिअरेंजमेंट आपण डिहायड्रेशन करू शकतो. इव्हन P2O5 मध्ये सुद्धा, म्हणजे तीन टाईपचे रिएजंट आहेत, ॲल्युमिना, POCl3 pyridine आणि P2O5 फॉस्फरस पेंटॉक्साइड. या तिघांमुळे जे पण अल्कोहोलचं डिहायड्रेशन होतं त्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारची रिअरेंजमेंट होत नाही. नंतर कॉन्सेप्ट सांगितला डॉक्टर, अल्कोहोलचं डिहायड्रेशन ही जी इलिमिनेशन प्रोसेस आहे ही E1 पण असते आणि E2 पण असते, बरोबर. E2 मेकॅनिझम मोस्ट ऑफ द टाईम प्रायमरी अल्कोहोल प्रोड्यूस करतील, पण त्याच्यामध्ये पण कधी कधी एखादा पर्टिक्युलर अल्कोहोल जो प्रायमरी आहे पण तो रिअरेंजमेंट प्रोसेस थ्रू E1 मेकॅनिझम फॉलो करू शकतो. जसं की निओपेंटिल अल्कोहोल आहे, त्यात मिथाईल शिफ्ट होऊ शकतं, है ना. ती कंडिशन आहे, आपण कंडिशननुसार चेक करूया. अदरवाईज सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल कंपल्सरी डिहायड्रेशनच्या टाईमला E1 मेकॅनिझम फॉलो करतील, स्टेबल कार्बोकॅटायन बनवतील. आता तुमच्याकडे इलिमिनेशन रिॲक्शन तुम्ही HDA मध्ये पाहिलेलं आहे, हायड्रोकार्बनमध्ये पण पाहिलेलं आहे. त्या इलिमिनेशनमध्ये तुम्हाला आठवत असेल सगळ्यात महत्त्वाचं दोन कॉन्सेप्ट फॉलो करायचे कधी पण. मेजर प्रोडक्ट जो बनतो इलिमिनेशनमध्ये, तो डॉमिनेट कसा राहतो, त्याची स्टॅबिलिटी जास्त असली पाहिजे. अल्किन जो बनणार आहे अल्कोहोलच्या डिहायड्रेशनमुळं कंपल्सरी स्टेबल असला पाहिजे. आणि स्टेबल असण्यासाठी आपण तिथं सेटझेफ रूल यूज करतो. काय वापरतो? सेटझेफ रूल. म्हणजे तुमच्यासाठी सांगतो इथे, अल्कोहोल जो पण आपण युटिलाइज करू, तो अल्कोहोल जो आहे त्या अल्कोहोलला आपण ॲसिडिक मीडियममध्ये जेव्हा डिहायड्रेट करतो, ॲसिडिक मीडियममध्ये डिहायड्रेट केल्यानंतर त्याच्यापासून अल्कीन बनेल, बरोबर, प्लस वॉटर. इट इज पर्टिक्युलरली विच कॉन्सेप्ट? डिहायड्रेशन कॉन्सेप्ट. याला आपण डिहायड्रेशन म्हणतो. पण जर ही रिॲक्शन रिव्हर्स झाली डॉक्टर, तर तोच अल्कीन ॲसिडिक मीडियममध्ये वॉटर सोबत रिॲक्शन करून हायड्रेशन कॉन्सेप्ट फॉलो करेल, है ना. म्हणजे आपल्याकडे कॉन्सेप्ट आला, अल्कोहोल पासून आपण अल्कीन बनवू शकतो. कॉन्सेप्ट होता डिहायड्रेशनचा. अल्कीन पासून आपण अल्कोहोल बनवतो, कॉन्सेप्ट होता हायड्रेशन ऑफ अल्कीनचा, बरोबर. दुसरा महत्त्वाचा, अल्कीन जो असला पाहिजे तो मोर स्टेबल असला पाहिजे. मोर स्टेबल जो असतो, है ना, मोर स्टेबल सबस्टिट्यूटेड, बरोबर. आणि फॉर्म्ड बाय कोणता रूल? सेटझेफ रूल.
हा जो असेल हा मेजर अल्किनचा अस्पेक्ट असेल. म्हणजे डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल या प्रोसेसमध्ये जो अल्किन बनणार आहे तो स्टेबल असला पाहिजे, तो सबस्टिट्यूटेड असला पाहिजे. आणि हे जे काय पर्टिक्युलर अल्किन बनतो, या अल्किन बनवताना जो पण मेजर अल्किन बनवायचा आहे, जो पण मेजर प्रोडक्ट बनवायचा आहे, तो कोणता रूल फॉलो केलेला पाहिजे? सेट-झेफ रूल फॉलो केलेला पाहिजे. डिहायड्रोहायलोजिनेशन ऑफ अल्किल हॅलाइडमध्ये आपण सेट-झेफ रूल पाहिलेला आहे. हायड्रोकार्बनमध्ये अल्किन प्रिपरेशनमध्ये सुद्धा आपण सेट-झेफ रूल पाहिलेला आहे. या पण टॉपिकमध्ये आपल्याला कंपल्सरी पाहायचं आहे. बरोबर. आता डिहायड्रेटिंग एजंटची थोडक्यात लिस्ट लिहून देतो इथं. डिहायड्रेटिंग थोडक्यात रिव्हिजन आपण मागच्या सेशनमध्ये ऑलरेडी पाहिलेलं आहे, पण थोडक्यात इथं रिवाइज करतो. चला सांगा. इथे पहिला होता H2SO4. ओके, इथं पहिला होता H2SO4. H2SO4 नंतर होता H3PO4, नंतर होता ॲल्युमिना, नंतर होता P2O5, POCl3 पिरिडीन, बरोबर, KHSO4 आणि BF3. हे भरपूर सारे. इवन ड्राय HCl अल्सो डिहायड्रेटिंग एजंट. याच्यामध्ये या तिघांमध्ये आपल्याला रिअरेंजमेंट पाहायला भेटत नाही. हे रेड बॉक्स जो आहे पॅन्डोराचा रेड बॉक्स आहे. विदाउट रिअरेंजमेंट इथे काय होणार? विदाउट रिअरेंजमेंट दीज आर गोइंग टू डिहायड्रेट अल्कोहोल. ओके, दॅट इज द पर्टिक्युलर कॉन्सेप्ट. इवन आपण सांगितलं होतं डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल साठी टर्शरी अल्कोहोल मोर रिएक्टिव्ह दॅन सेकंडरी अँड सेकंडरी अल्कोहोल मोर रिएक्टिव्ह दॅन प्रायमरी. Primary alcohol is going to follow E2 mechanism and both these going to follow E1 mechanism. Okay, most of the time primary alcohol E2, पण कधी कधी primary alcohol सुद्धा E1 फॉलो करू शकतो. गॉट इट. मग हा होता ॲक्च्युअल कॉन्सेप्ट. आता पाहू ॲक्च्युअल रिॲक्शन कशा पद्धतीने रिॲक्शन होते. एक सिंपल रिॲक्शन त्याच्यामध्ये पाहून घेऊ. पहा, चेक करा. H डॅश हायड्रोजन हायड्रोजन OH इथॅनॉल इथिल अल्कोहोल. इथिल अल्कोहोलला आपण जेव्हा कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 सोबत 443 केल्विन वरती हीट करतो, 443 केल्विन वरती हीट करतो, काय होतं पहा. फंक्शनल ग्रुप अल्कोहोलचा फंक्शनल ग्रुप OH. फंक्शनल ग्रुप डॉक्टर ज्या कार्बनला असतो त्याला आपण अल्फा कार्बन म्हणतो. फंक्शनल ग्रुप OH ज्या कार्बनला असतो आपण त्याला अल्फा कार्बन म्हणतो. त्याला ॲडजेसंट असतो बीटा कार्बन. आता याला ॲडजेसंट एकच आहे, हा बीटा कार्बन आहे. आता डिहायड्रेशनची कंडिशन, फंक्शनल ग्रुप OH जो आहे तो इथून इलिमिनेट होणार, बरोबर. आता जसा जसा इलिमिनेट व्हायला आहे तर हा OH जो आहे ऑक्सिजन या कार्बनचे इलेक्ट्रॉन घेऊन जाणार. जर हा इलेक्ट्रॉन घेऊन चाललाय तर डेफिनेटली हा काय होणार? अनस्टेबल होणार, इलेक्ट्रॉन डिफिशियंट होणार. त्याचे इलेक्ट्रॉन कोण घेऊन जात आहे? OH घेऊन जात आहे. मग त्यावेळेस अल्फा कार्बन मदत मागतो. अल्फा कार्बन दया की भीख मांगता है. अल्फा कार्बन दया की भीख मांगता है. किसको भाई? बीटा कार्बनला. बीटा कार्बनला म्हणतो, काय म्हणतो? इनं मला सोडून चालली. बीटा कार्बनला अल्फा कार्बन काय म्हणतो? इनं मला सोडून गेली. यानं म्हणते तुला सांगितलं होतं नादाला लागू नको, तुला एक ना एक दिवस सोडून जाणार. हे फंक्शनल ग्रुप हो, फंक्शनल ग्रुप है ना. मग हा जर OH सोडून जाणार, हा बीटा कार्बन म्हणतो एक भाऊ दुसऱ्या भावाच्याच कामाला येणार, बरोबर. हा बीटा कार्बन, हा बीटा अल्फा कार्बन. मग काय करतो? जशी कंडिशन पाहतो आणि बीटा कार्बन भावासाठी या हायड्रोजनचा बळी देतो. या हायड्रोजनला इथून काढून टाकतो. म्हणजे इथून OH इथून हायड्रोजन, बरोबर. तर अल्फा कार्बनला स्टॅबिलिटी बीटा कार्बनमुळे भेटली, म्हणून याला आपण बीटा इलिमिनेशन म्हणतो. म्हणजे इथं प्रोडक्ट जो बनला, बीटा कार्बनवरचा प्रोटॉन रिलीज झाला आणि त्या बीटा कार्बननं अनस्टेबल झालेल्या अल्फा कार्बनला स्टेबल केलं. बीटा कार्बननी अनस्टेबल झालेल्या अल्फा कार्बनला स्टेबल केलं इलेक्ट्रॉन प्रोव्हाइड करून, म्हणून याला आपण बीटा इलिमिनेशन म्हणतो, बरोबर. मग आता इथं डबल बॉन्ड बनेल. काय बनेल सांगा? CH2 डबल बॉन्ड CH2 प्लस वॉटर, इथिन. दॅट इज द पर्टिक्युलर लॉस ऑफ वॉटर थ्रू अल्कोहोल अँड इट इज कॉल्ड द डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. याला आपण डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल असं म्हणतो. कॉन्सेप्ट समजला? काय केलं? अल्फा कार्बन वरतून OH ग्रुप निघून गेला.
अल्फा कार्बन. आता मेकॅनिझम याचं डिटेलमध्ये आपण जेव्हा स्टडी करू तेव्हा आपलं क्लॅरिफाय होऊन जाईल की कशा पद्धतीने OH जाते. पण ही एक जनरल रिॲक्शन. अल्फा कार्बनचा OH गेला म्हणून त्याला मदत कोण करते? बीटा कार्बन. बीटा कार्बन कसा मदत करतो? प्रोटॉन रिलीज मदत करतो. प्रोटॉन रिलीज करतो आणि जे भेटलेले इलेक्ट्रॉन आहेत ते अल्फा कार्बनकडे शिफ्ट करतो. भेटलेले इलेक्ट्रॉन अल्फा कार्बनकडे शिफ्ट केल्यामुळं अल्फा आणि बीटा कार्बनमध्ये डबल बॉन्ड बनतो. यालाच आपण डिहायड्रेशनचा काय म्हणतो? कॉन्सेप्ट म्हणतो. समजला कॉन्सेप्ट? आता इथं बीटा कार्बन एकच होता म्हणून प्रोडक्ट एकाच टाईपचा बनला. आता नेक्स्ट याच्यामध्ये पाहू आपण वेगवेगळे बीटा कार्बन असल्यावर सेडजेफ रूल कसा वापरला जातो. ओके, तब तक के लिए नोट डाउन. मग डिहाइड्रेशन म्हणजे रिमूवल ऑफ वाटर फ्रॉम अल्कोहल. अपने को तो क्या पानी निकालना है, बरोबर. असा कॉन्सेप्ट फॉलो करू. चला, असा कॉन्सेप्ट म्हणजे डिहायड्रेशन ऑफ अल्कोहलचा कॉन्सेप्ट. ओके, चला सांगा. या ठिकाणी पहा CH3 CHOH CH3 अल्कोहलचं नाव प्रोपेन टू ऑल, बरोबर. आता तुम्हाला आठवत असेल तर 60% H2SO4 युटिलाइज करतो. 373 केल्विन टेम्परेचर पार्ट असलं पाहिजे ॲटलिस्ट H2SO4 आणि ॲल्युमिनियाचं, है ना, बरोबर. तर सेकंडरी अल्कोहोल आहे ना, सेकंडरी अल्कोहोल असल्यामुळे सेकंडरी अल्कोहोलची कंडिशन. गॉट इट. चला सांगा. फंक्शनल ग्रुप ज्या कार्बनला त्याला आपण अल्फा म्हणतो त्याला ॲडजेसंट जर आपण ठेवला इथं तर हा बीटा, हा पण बीटा, हा पण बीटा, दोन्ही पण बीटा कसे आहेत? सेम आहेत. मग सेम असल्यामुळं कोणता पण बीटा कार्बन घेतला. ओके, रिप्रेझेंट करण्यासाठी मेकॅनिझम असं नाही आहे पण आपल्याला माहीत आहे हा OH ग्रुप असा निघून जाईल ना तर हा हायड्रोजन असा निघून जाईल. तर डेफिनेटली हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत डॉक्टर बीटा कार्बन अल्फा कार्बनकडे शिफ्ट करेल. त्याच्यामुळं इथं जो प्रोडक्ट बनेल कसा बनेल? CH3 CH डबल बॉन्ड CH2 प्लस वॉटर प्रोपीन बनला. प्रोपिलीन किंवा प्रोपीन बनला. समजला कॉन्सेप्ट? अजून एक एक्झाम्पल. मेकॅनिझम पाहण्यापूर्वी पहिल्यांदा एक्झाम्पल पाहून स्टोरी समजून घेऊ, मग नंतर क्लायमॅक्सकडे जाऊ, आहे की नाही. एखादा रोमॅन्टिक सॉन्गमधून क्लायमॅक्सकडे जाऊ. चला सांगा. या ठिकाणी पहा CH3 CH-OH CH2 CH3 याचं नाव सांगा ना, सांगा ना याचं नाव. सेकंडरी ब्युटाइल अल्कोहोल. सेकंडरी ब्युटाइल अल्कोहोल, ब्युटेन टू ऑल. ओके, याला आपण जेव्हा रिॲक्ट करू सांगा ना 60% H2SO4 373 केल्विन टेम्परेचर. आता खरी मजा आहे इथे. आपल्यासाठी अल्फा कार्बन डॉक्टर हा आहे, बीटा हा पण आहे आणि हा पण आहे, बरोबर. याचा हायड्रोजन वरती लिहितो. हां, इसका हायड्रोजन ऊपर लिखेंगे. याचा पण हायड्रोजन वरती लिहूत. ओके, मग आपल्या पुढे हा एक बीटा आहे आणि हा एक बीटा आहे. एक तर गोष्ट क्लिअर, OH ग्रुप निघून जाणार आहे. एक तर गोष्ट क्लिअर, OH ग्रुप निघून जाणार आहे. याचं नाव थोडक्यात वाईप आउट करतो, जास्त खिचडी होऊ नये, है ना. नाव तर कळालं ना आपल्याला. ओके, सांगा सांगा आता. हां, चलो बोलो. हा अल्फा होता ना, हा बीटा कार्बन आहे आणि हा अल्फा होता. चला सांगा आता कशा पद्धतीने रिॲक्शन करता येईल. मला सांगा आपल्यासाठी हा जो आहे हा एक बीटा 1 कार्बन आहे आणि हा बीटा 2 कार्बन आहे. धिस इज आवर अल्फा कार्बन. क्लिअर. आता मला सांगा अशा ठिकाणी जिथे दोन वेगवेगळ्या टाईपचे बीटा कार्बन होऊ शकतात, जिथे दोन वेगवेगळ्या टाईपचे बीटा कार्बन होऊ शकतात तशा ठिकाणी आपण कशा पद्धतीने डिहायड्रेशन करायचं, तो जो रूल होता त्या रूलचं नाव होतं सेडजेफ रूल. त्याचं नाव काय होतं? सेडजेफ रूल होतं. त्या सेडजेफ रूलनं काय सांगितलं? जेव्हा पण आपण अल्कोहोलचं इलिमिनेशन करू, डिहायड्रेशन करू, जेव्हा पण आपण अल्कोहोलचं इलिमिनेशन करू, डिहायड्रेशन करू, तेव्हा जो काही डॉमिनंट प्रोडक्ट असतो, जो काही मेजर प्रोडक्ट असतो, तो मेजर प्रोडक्ट कसा बनवायचा तो रूल होता. रूल काय होता? ड्युरिंग इलिमिनेशन hydrogen will be eliminated from that beta carbon which is more substituted during elimination. पहा रूल आहे का? आजच्या ठळक बातम्या. सेडजेफ रूल. ड्युरिंग इलिमिनेशन hydrogen will be more preferably eliminated from that beta carbon which is more substituted
hydrogen will be more preferably eliminated from that beta carbon which is more substituted or which contain less number of hydrogen, which contain less number of hydrogen. ओके, आता या ठिकाणी सांगा हा बीटा 1 हा बीटा 2 आहे. हा जर OH ग्रुप इथून बाहेर पडला, हा OH ग्रुप, तर या बीटा कार्बन वरती 1 आणि 2 हायड्रोजन, पण या बीटा कार्बन वरती 2 आणि 1 3 हायड्रोजन. मग 2 कमी की 3 जास्त सांगा ना, 2 कमी की 3 जास्त. मग जर 2 कमी असतील तर कंपल्सरी या पर्टिक्युलर हायड्रोजनचं इलिमिनेशन झाल्यानंतर या दोघात डबल बॉन्ड येईल. या दोघात जर डबल बॉन्ड आला तर हा तसाच राहील ना. सांगा काय बनेल, CH3 CH डबल बॉन्ड CH CH3. पहा बरं नाव याचं But2ene प्लस. हा मेजर असेल. कसा असेल इथं लिहून ठेवतो, मेजर. ओके, आणि जर इकडचा हायड्रोजन बाहेर पडला तर या दोघात डबल बॉन्ड येईल. डबल बॉन्ड आल्यानंतर काय बनेल पहा, CH2 डबल बॉन्ड CH CH2 CH3. याचं नाव But1ene. हा जो प्रोडक्ट असेल हा प्रोडक्ट कसा असेल, मायनर प्रोडक्ट असेल. गॉट इट. तर सेझेफ रूल नुसार आपण मेजर प्रोडक्ट तयार केला. आता सेझेफ रूल नुसारच सांगतो, कधी पण अल्कोहोलच्या डिहायड्रेशन मध्ये मोर प्रिफरन्स कोणाला द्यायचा, सबस्टिट्यूटेड अल्किनला. म्हणजे पहा ना, सबस्टिट्यूटेड म्हणजे पहा CH2 डबल बॉन्ड CH, या कार्बनचं एकच सबस्टिट्यूशन आहे CH2 CH3. या कार्बनला इकडं पण एक सबस्टिट्यूशन आणि इकडं पण सबस्टिट्यूशन, म्हणजे हा डाय सबस्टिट्यूटेड आहे. बरोबर, मग हा मोर प्रीडॉमिनेट राहील, हा डॉमिनेट प्रोडक्ट राहील, हा मेजर प्रोडक्ट अकॉर्डिंग टू सेझेफ रूल डॉक्टर. ओके, पहा दुसरं एखादं एक्झाम्पल पाहू. अजून एक CH3 कार्बन CH3 OH CH3. तुमचा सगळ्यांचा आवडता टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल, टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. याच्यासाठी कंडिशन सांगा, 20% H2SO4. रिॲक्टिव्हिटी जास्त आहे ना 20%, आणि 353 केल्विन टेम्परेचर. तर त्याच्यामध्ये हा OH ग्रुप इलिमिनेट होईल. जर OH ग्रुप इलिमिनेट झाला तर हा आपल्यासाठी अल्फा कार्बन असेल, तर हा कोणता असेल, बीटा असेल. तर बीटा कार्बनचा हायड्रोजन जर बाहेर पडला, बरोबर, तर या दोघात डबल बॉन्ड येईल. काय बनेल सांगा, CH3 C डबल बॉन्ड CH2 CH3 प्लस वॉटर. याला आपण नाव देतो आयसोब्युटिलीन. नाव देतो आयसोब्युटिलीन. गॉट इट. दॅट इज द पर्टिक्युलर कॉन्सेप्ट ऑफ डिहायड्रेशन. है ना, समजला कॉन्सेप्ट. ओके, आता याचं पाहू आपण मेकॅनिझम. हा इथं लिहितो म्हणजे मेकॅनिझम ॲडजस्ट होईल. अल्कोहोल काय वाईट गोष्ट आहे, डस्टर असताना हातानं पुसायलो, प्लस But1ene. चला आता पाहू याचं मेकॅनिझम ऑफ डिहायड्रेशन कसं असतं. मेकॅनिझम ऑफ डिहायड्रेशन. तर पहा पहिली स्टेप, याला नावं देऊत आपण. स्टेपला सांगा, थोडक्यात सोपी रिॲक्शन घेऊत. CH3 हायड्रोजन हायड्रोजन C डॅश हायड्रोजन OH अल्कोहोल, इथिल अल्कोहोलचं डिहायड्रेशन करू. आता मला सांगा, डिहायड्रेशन करताना आपण ॲसिडिक कंडिशन वापरलेली आहे. हे ॲसिड कॅटलाइज्ड डिहायड्रेशन आहे ना. मग ॲसिड कॅटलाइज्ड असेल तर कंपल्सरी आपल्याला प्रोटॉन जो मिळेल तो कोणापासून मिळेल, ॲसिडपासून मिळेल, है ना. आता पहा, तुम्हाला याआधी सांगितलं होतं, ज्या ज्या रिॲक्शनमध्ये अल्कोहोलचा OH ग्रुप आपल्याला बाहेर काढायचा ॲज अ लिव्हिंग ग्रुप, तर आपण त्या OH ग्रुपला OH मायनस मध्ये काढू शकत नाही. दॅट इज नॉट बेटर लिव्हिंग ग्रुप. म्हणून त्या OH ग्रुपला बाहेर काढण्यासाठी आपल्याला ऑक्झोनियम आयॉनमध्ये कन्वर्ट करावं लागेल, किंवा त्याला जर वॉटरमध्ये कन्वर्ट करता आलं तर डेफिनेटली तो बेटर लिव्हिंग ग्रुप असेल. आणि एक्झॅक्टली तेच केलं. हा अल्कोहोल स्वतःला डिहायड्रेट करण्यासाठी ॲसिडकडे दया की भीक मागता आहे. ॲसिड के पास वो दया की भीक मागताय. त्याला म्हणतो की तुझ्या या प्रोटॉनला मी स्टेबल करतो. त्या प्रोटॉनला हा इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करेल. त्याच्यामुळे काय बनेल पहा बरं, HC-H-H कार्बन
हायड्रोजन आणि इथं हा OH2 प्लस चार्ज, याला प्रोटोनेटेड अल्कोहोल म्हणतात. याला काय म्हणतात डॉक्टर? प्रोटोनेटेड अल्कोहोल. म्हणजे पहिली स्टेप इथं काय होती? फॉर्मेशन ऑफ सांगा ना, प्रोटोनेटेड अल्कोहोल. ही फर्स्ट स्टेप होती. मेकॅनिझमची पहिली स्टेप होती फॉर्मेशन ऑफ प्रोटोनेटेड अल्कोहोल. गॉट इट? हा होता कॉन्सेप्ट पहिल्या स्टेपचा. आता फॉर्मेशन बनलं प्रोटोनेटेड अल्कोहोलचं. आता सेकंड स्टेप पाहू काय होते. सेकंड स्टेप सांगा डॉक्टर काय होतं? हायड्रोजन कार्बन हायड्रोजन डॅश हायड्रोजन डॅश हायड्रोजन हायड्रोजन हा OH2 प्लस चार्ज. आता मला सांगा बनलेला प्रोटोनेटेड अल्कोहोल जो आहे त्याचा OH ग्रुप सध्या काय झाला आहे? OH2 प्लस मध्ये कन्वर्ट झाला आहे आणि आता तो तयार आहे. इट इज रेडी टू लिव्ह फ्रॉम दॅट मॉलिक्यूल ॲज अ बेटर लिव्हिंग ग्रुप. आता या ठिकाणी जर हा OH2 इथून बाहेर पडला तर डेफिनेटली हा ऑक्सिजन कार्बनचे इलेक्ट्रॉन घेऊन जाईल आणि त्यामुळे हा जो पर्टिक्युलर कार्बन आहे त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येईल आणि हा वॉटर बाहेर पडेल. ओके, तर त्याला आपल्याला या स्टेपला नाव देता येईल फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. सेकंड स्टेप डिहायड्रेशनची कोणती होती? जो OH2 आहे ना तो बाहेर पडला ना, हे याच्यात तो बाहेर पडला. तो बाहेर पडल्यामुळे आपल्या इथं कार्बोकॅटायन बनला. आता तुम्हाला सगळ्यात पहिला डाऊट, सर या OH2 मध्ये जो एक H आहे, एक प्रोटॉन आहे, तो तर आपल्याला ॲसिड पासून भेटलाय. तो आपल्याला कोणापासून भेटलाय? ॲसिड पासून. मग इथं या रिएक्शनमध्ये ॲसिड कॅटालिस्टचं काम करत आहे आणि कॅटालिस्टच्या डेफिनेशननुसार आपण विचार करू शकतो की इन दॅट टाइप ऑफ रिएक्शन कॅटालिस्ट आर गोइंग टू युटिलाइज्ड इन मेकॅनिझम बट लास्टली दे आर गोइंग टू रिटेन. सच काइंड ऑफ कॅटालिसिस इज नथिंग बट द होमोजिनियस कॅटालिस्ट. हा एक होमोजिनियस कॅटालिस्टचा प्रकार आहे जे रिएक्शनच्या मेकॅनिझममध्ये इन्व्हॉल्व होतात, रिएक्शनची स्पीड वाढवतात, बरोबर, आणि लास्टली प्रोडक्ट बनल्यानंतर आपले ओरिजिनल पोझिशनला रिटेन होतात. तर एक्झॅक्टली इथं पण H प्लस ॲसिड पासून आलाय पण तो शेवटी द्यायचा आहे. आता येईल इथं आपल्यासाठी थर्ड स्टेप. तिसरी स्टेप होईल पहा. आता बनला आपला कार्बोकॅटायन पहा, हायड्रोजन कार्बन हायड्रोजन हायड्रोजन, इथे पण हायड्रोजन, इथे पण हायड्रोजन, इथे पॉझिटिव्ह चार्ज. आता तुम्हीच सांगा हा जो पॉझिटिव्ह चार्ज आलेला आहे तो अल्फा कार्बन आहे आणि त्याच्या बाजूला आपला बीटा कार्बन आहे. तर या ठिकाणी बीटा कार्बन अल्फा कार्बनला मदत करणार. बीटा कार्बन अल्फा कार्बनला मदत करणार. कशी मदत करणार? कारण की याच्या टकल्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, ह्याच्या टकल्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, येणं याच्याकडे दया की भीक मागत आहे. तेव्हा बीटा कार्बन डेफिनेटली इलेक्ट्रॉन देईल, पण बीटा कार्बनकडे स्वतःकडे इलेक्ट्रॉन नाही तर तो हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन घेऊन देणार. या ठिकाणी हायड्रोजनचा बॉन्ड कार्बन अशा पद्धतीने ब्रेक करतो. ब्रेक करण्याचं बॉन्ड दुसरं एक रिझन होतं, आपण वरती ॲसिड पासून प्रोटॉन घेतला होता आणि ॲसिड तिथं अल्कोहोलकडे डायलॉगमध्ये जो वादा किया है निभाना पडेगा असं म्हणत येते. त्याच्यामुळं कंपल्सरी आपल्याला तो प्रोटॉन ॲसिडला वापस देणं गरजेचं आहे. आणि या ठिकाणी इकडे इलेक्ट्रॉन देताना इथून काय बाहेर पडेल? H प्लस बाहेर पडेल आणि या दोघांमध्ये डबल बॉन्ड बनतो, CH2 डबल बॉन्ड CH2. तोच H प्लस इकडं लिहितो मी, तोच ॲसिडचा आहे आणि हा ॲसिडचा H प्लस इथं परत वापस जातो, बरोबर. तर या स्टेपचं नाव होतं रिमूव्हल ऑफ प्रोटॉन. रिमूव्हल ऑफ प्रोटॉन टू प्रोड्यूस अल्कीन. ही होती आपलं मेकॅनिझम ऑफ व्हॉट? डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. फॉर्मेशन ऑफ प्रोटोनेटेड अल्कोहोल, दुसरं होतं फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. ही रेट डिटरमाइनिंग स्टेप असेल कंपल्सरी. कार्बोकॅटायन बनाय म्हणजे सगळ्यात स्लोवेस्ट स्टेप असेल. तिसरी असेल रिमूव्हल ऑफ प्रोटॉन टू प्रोड्यूस अल्कीन. तर या 3 स्टेपमध्ये आपण अल्कोहोलचं डिहायड्रेशन मेकॅनिझम स्टडी केलेलं आहे. प्रॉपरली स्टेप वाईज स्टडी करा.
फर्स्ट स्टेप फॉर्मेशन ऑफ प्रोटोनेटेड अल्कोहोल. अल्कोहोल प्रोटोनेटेड होतो ॲसिडला लोन पेअर देऊन, ॲसिडच्या प्रोटॉनला लोन पेअर देऊन. दुसऱ्या स्टेपमध्ये तो OH2 प्लस ॲज अ बेटर लिव्हिंग ग्रुप इन द फॉर्म ऑफ वॉटर रिलीज होतो आणि कार्बोकॅटायन बनतो. तिसरी स्टेप बीटा कार्बनचा कार्बन प्रोटॉन रिलीज करतो आणि अल्किनमध्ये कन्वर्ट होतो. दॅट इज द पर्टिक्युलर मेकॅनिझम. या मेकॅनिझमवरती प्रश्न येऊ शकतो, NCERT मध्ये एनलिस्ट केलेलं आहे म्हणून. ओके डॉक्टर, नोट डाऊन. आता त्या डिहायड्रेशनची व्यवस्थित आरामशीर गडबड न करता एक्झाम्पल स्टडी करू. ओके, पहा बरं, हा तुमच्या पुढे अल्कोहोल 1 2 3 4 5 निओपेंटिल अल्कोहोल आहे का? निओपेंटिल अल्कोहोल नाव लिहित नाही जागेअभावी. निओपेंटिल अल्कोहोल आहे, ॲसिडिक मीडियम. जर हा OH ग्रुप इथून निघून पडला तर याच्या टकल्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येणार, कार्बोकॅटायन बनणार. बरोबर, कार्बोकॅटायन जर बनला तो, ओके, सांगा मग काय बनू शकतं? CH3 कार्बन CH3 CH3-CH2 पॉझिटिव्ह चार्ज. मग आपल्यासाठी हा जो होता हा अल्फा कार्बन आहे डॉक्टर. जर हा अल्फा असेल तर हा बाजूला बीटा कार्बन. बीटा कार्बन कंटेन नो हायड्रोजन, नो रिॲक्शन होऊ शकत नाही. म्हणून म्हटलं की बाबा प्रायमरी अल्कोहोलमध्ये सुद्धा इवन मेकॅनिझम होऊ शकतं. त्याची ही पहिली एक्सेप्शनल कंडिशन प्रॉपरली एक्झाममध्ये आलेली आहे डॉक्टर, त्याच्यामुळे याला व्यवस्थित लक्षात ठेवा. हा जो OH ग्रुप आहे, OH ग्रुप बाहेर पडल्यावर हा कार्बोकॅटायन बनतो. बरोबर, ॲसिडिक मीडियम इवन मेकॅनिझम जेव्हा फॉलो होईल तर इथे या ठिकाणी हा मिथाईल इकडे शिफ्ट होईल आणि त्याच्या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज जाईल. त्याच्यामुळं काय होईल चेक करा, तुम्ही सांगा काय होऊ शकतं, सांगा ना काय बनेल? CH3 कार्बन CH3 पॉझिटिव्ह चार्ज CH2 CH3. बरोबर, म्हणजे जिथं पॉझिटिव्ह चार्ज आहे तो आपल्यासाठी आता अल्फा कार्बन, त्याच्या बाजूला हा एक बीटा आणि हा एक बीटा. आता कोणता रूल फॉलो करायचा? हां, आता रूल फॉलो करायचा सेट-झेफ रूल. सेट-झेफ रूलनुसार ड्यूरिंग elimination reaction hydrogen will be more preferably eliminated from that beta carbon which is more substituted or which contain less number of hydrogen. इथे 2 आहेत हायड्रोजन आणि इथे 3. 2 कमी की 3 जास्त? सांगा ना. तर या ठिकाणी प्रोडक्ट जे बनतील मेजर मायनर बनतील है ना. तर मी बॉन्ड लाईन फॉर्म्युल्यामध्ये असे ड्रॉ करतो. इकडचा हायड्रोजन काढला तर हा कंपाऊंड बनेल ना प्लस, आणि गॉट इट. तर हा जो असेल डॉक्टर हा मेजर प्रोडक्ट असेल, सबस्टिट्यूटेड आहे ना, त्याच्यामुळे हा मेजर असेल. क्लिअर? समजलं की नाही? समजलं की नाही डॉक्टर? इवन मेकॅनिझम. ओके, चला या ठिकाणी सांगा. या ठिकाणी OH बाहेर पडला, इथं पॉझिटिव्ह चार्ज येईल. आता इथे पॉझिटिव्ह चार्ज जर आला तर शरी कार्बोकॅटायन. मग आपल्यासाठी बीटा कार्बन कोणकोणता असेल सांगा ना. इट इज अल्फा, हा पण बीटा आहे, दोन्ही बीटा सारखे, आणि हा बीटा. बरोबर, याला बीटा 1 म्हणा, याला बीटा 2 म्हणा. प्रोडक्ट सांगा काय बनतील? सांगा ना, सांगा ना. इथे एक डबल बॉन्ड सबस्टिट्यूटेड आहे ना. इट इज मेजर, याला मेजर म्हणता येईल डॉक्टर. प्लस इट इज मायनर. सिंपल. या साईडला डबल बॉन्ड आला तरी काय प्रॉब्लेम नाही डॉक्टर. ओके, चला या ठिकाणी बेस्ट एक्झाम्पल सांगा. या ठिकाणी जर पॉझिटिव्ह चार्ज आला, हा जो OH ग्रुप आहे हा जर इथून बाहेर पडला डॉक्टर, हां, कार्बोकॅटायन आपल्याला माहीत आहे ना, इथं ॲसिडिक मीडियम आहे आणि स्टेबल कार्बोकॅटायन बनतो. आला, बनला. ओके, सांगा आता या ठिकाणी काय करू शकतो? इट इज सेकंडरी कार्बोकॅटायन आहे, पण जर आपण इथून मिथाईल शिफ्ट केला, मिथाईल शिफ्ट, कोणता शिफ्ट? मिथाईल शिफ्ट. मिथाईल शिफ्ट करताना पहा हे जे डॅश आहे, काही जण म्हणते दांडी शिफ्ट करायला, दांडी शिफ्ट म्हणा. इथं CH3 आहे ना, मिथाईल शिफ्ट केला तर हे स्ट्रक्चर पहा. ओके, डॅश, इथे पॉझिटिव्ह चार्ज झाला. आता हा आपल्यासाठी कोणता कार्बन असेल डॉक्टर? हा आपल्यासाठी अल्फा असेल, हा बीटा 1
हा पण बीटा 2. ओके, तर आता प्रोडक्ट बनताना आपल्या पुढे हा पहिला मेजर प्रोडक्ट असेल प्लस है ना, इट इज मेजर. ओके, समजला कॉन्सेप्ट. हे रिॲक्शन खूप झालेले आहेत है ना, त्याच्यामुळं बेस्ट क्वालिटीचे एक्झाम. आता या केसमध्ये जर आपण तोच कॉन्सेप्ट फॉलो केला तर हा OH बाहेर पडेल, कार्बोकॅटायन बनेल. आता कार्बोकॅटायन बनल्यानंतर जर आपण प्रॉपरली स्टडी केलं तर पहा ना इथे डॉक्टर, हे पॉझिटिव्ह चार्ज आहे, हा बेन्झिल कार्बोकॅटायन बनला. आता मला सांगा, बेन्झिल कार्बोकॅटायन जर बनला तरी हा सेकंडरी आहे, इथं गेल्यावर टर्शरी होईल. पण ऑलरेडी बेन्झिल कार्बोकॅटायन रेझोनन्स स्टेबल होईल, त्याच्यामुळे इथं शिफ्टिंग होणार नाही. शिफ्टिंग जर झाली नाही तर इथं मेजर प्रोडक्ट जो स्टडी करायचा आहे तो अशा पद्धतीनं होईल का सांगा ना, बरोबर. इट इज मेजर प्रोडक्ट असेल स्टॅबिलिटीनुसार. ओके, या ठिकाणी सांगा, या ठिकाणी जर हा OH इथून बाहेर पडला तर pH इथे पॉझिटिव्ह चार्ज. मग आता आपल्यासाठी हा पण बीटा कार्बन आहे आणि हा पण बीटा कार्बन आहे. सेटझेफ रूल काय सांगतो, ड्युरिंग इलिमिनेशन रिएक्शन हायड्रोजन विल बी इलिमिनेटेड फ्रॉम दॅट बीटा कार्बन विच इज मोर सबस्टिट्युटेड. इथे एकच हायड्रोजन, इथं 2 हायड्रोजन आहेत. ॲक्च्युअली जर पाहिलं तर आपला इथलचा हायड्रोजन निघायला पाहिजे, पण जर तुम्ही प्रॉपरली स्टडी केलं डॉक्टर तर हा जो आहे हा बेन्झिन रिंगचा पार्ट आहे. आणि जर इथं डबल बॉन्ड आला तर पहा ना, डबल सिंगल डबल डबल सिंगल डबल डबल सिंगल डबल म्हणजे एक्सटेंडेड कॉन्जुगेशन. आणि एक्सटेंडेड कॉन्जुगेशनमुळे याची स्टॅबिलिटी जास्त राहील. म्हणून अशा ठिकाणी जनरली प्रोडक्ट जो बनतो तो अशा पद्धतीने बनेल. पहा, मेजर प्रोडक्टच काढतो. ओके, हा मेजर, इट इज मेजर. क्लियर का, एक्सटेंडेड कॉन्जुगेशन, एक्सटेंडेड कॉन्जुगेशन आहे डॉक्टर, तिथे एक्सटेंडेड कॉन्जुगेशन आहे. आता या ठिकाणी सांगा हो काय होईल. हे तर फार जबरदस्त एक्झाम्पल आहे, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. हां, या ठिकाणी हा OH ग्रुप इथून जर बाहेर पडला डॉक्टर, हा पॉझिटिव्ह चार्ज. ओके, मग मला सांगा रिंगच्या बाजूला जो कार्बोकॅटायन आहे हा पॉझिटिव्ह चार्ज, हे जो बॉन्ड आहे रिंग एक्सपान्शन थ्रू असा होईल, हा इथं बॉन्ड शिफ्ट होईल. काय होईल सांगा डॉक्टर, 6 कार्बनची रिंग बनली का, इथे पॉझिटिव्ह चार्ज. फर्दर इथलचा हायड्रोजन हायड्राइड शिफ्ट करेल. आता हायड्राइड शिफ्टचे एक्झाम्पल भरपूर झाले म्हणून थोडं फास्ट केलं, स्पीडीली केलं. सांगा आता आपल्या इथे कोणता बॉन्ड बनेल. हां, इथे अल्फा कार्बन आहे, हा बीटा आहे, हा पण बीटा आहे. 2 टाईपचे कंपाऊंड बनतील. हा एक बनेल आणि हा एक बनेल. पहिला वाला मेजर असेल, इट इज मेजर. ओके, नोट डाउन. पहा मग तसेच काही एक्झाम्पल. आता हा सायक्लोहेक्झॅनॉल, POCl3 पिरिडीन, रिअरेंजमेंट करायचे नाही आपल्यासाठी. हा अल्फा कार्बन आहे पण बीटा कार्बन वेगळे नाही आहेत, त्याच्यामुळे इथं काही टेन्शन नसेल. डायरेक्टली आपण प्रोडक्ट डिहायड्रेशनचा अल्कीन बनवू शकतो अशा पद्धतीने. ओके, चला या ठिकाणी KHSO4 हा आपल्यासाठी अल्फा आहे, हा पण बीटा आहे आणि हा पण बीटा आहे. आता प्रिफेअर कोणता करायचा तुम्हाला माहीत असलं पाहिजे. हा पण बीटा कार्बन 2 हायड्रोजन इकडं पण या ठिकाणी जर युटिलाइज केलं तर इथं कॉन्जुगेशन तयार होतं. आणि जर प्रोडक्टमध्ये कॉन्जुगेशन येत असेल, कॉन्जुगेटेड अल्कीन डाईन बनत असेल, त्याची स्टॅबिलिटी जास्त असेल ना, त्याच्यामुळं हा मेजर प्रोडक्ट असेल.
हा प्रोडक्ट कसा असेल, मेजर प्रोडक्ट असेल. ओके, अशा ठिकाणी ॲल्युमिना. आता या ठिकाणी जर पॉझिटिव्ह चार्ज आला या ठिकाणी, तर आपल्यासाठी हा पण बीटा, हा पण बीटा, हा पण बीटा. पण इथे रूल जर फॉलो केला, ॲल्युमिना विदाउट रिअरेंजमेंट, पॉसिबिलिटी जी असेल ती अशा पद्धतीची बनेल. सबस्टिट्यूटेड अल्किन मोर स्टेबल, तसा पर्टिक्युलर प्रोडक्ट. या ठिकाणी सांगा ॲल्युमिना आहे म्हणजे हा अल्फा असेल, हा पण बीटा आहे, हा पण बीटा आहे. सेटझेफ रूल, इथे 2 हायड्रोजन असतील, इथे 3 हायड्रोजन असतील, तर प्रोडक्टिव्हिटी जी असेल ती अशी असेल. हो बरोबर, इट इज मेजर आणि मायनर हा असेल. सिंपल रिएक्शन आहे ना. या ठिकाणी ॲसिडिक मीडियम आहे, ॲसिडिक मीडियम आहे म्हणजे इथं कार्बोकॅटायन बनणार. डॉक्टर जर इथे कार्बोकॅटायन बनला तर हा सेकंडरी आहे. डेफिनेटली हा पॉझिटिव्ह चार्ज इकडे शिफ्ट करून घेईल आणि या ठिकाणी तो स्वतःला कशात कन्वर्ट करतो, पॉझिटिव्ह चार्जमध्ये. बरोबर, हा झाला आपल्यासाठी आता अल्फा. इथं पण बीटा आहे, इथं पण बीटा आहे, इथं पण बीटा आहे. प्रोडक्ट कसे बनतील, सबस्टिट्यूटेड अल्किन विल बी द मेजर प्लस हा एक आणि हा एक, हा मेजर असेल डॉक्टर. ओके, या ठिकाणी हे तर फार भारी एक्झाम्पल आहे ना. हा OH इथून निघून गेला, सांगा ना, पॉझिटिव्ह चार्ज आला. रिंग एक्सपान्शनची कंडिशन आहे ना, तर हा पॉझिटिव्ह चार्ज इथं शिफ्ट होईल, हा बॉन्ड इथं. ओके, 6 मेंबर्ड रिंग बनेल का, हे पॉझिटिव्ह चार्ज. आणि हा पॉझिटिव्ह चार्ज इथं याच्या लोन पेअरच्या रेझोनन्समुळे स्टेबल असेल. आता तो जर स्टेबल असेल तो अल्फा असेल, तर अल्फाच्या बाजूला बीटा. तर डेफिनेटली इथे आपण अशा पद्धतीचे प्रोडक्ट बनवू शकतो. क्लिअर, नोट डाऊन. चला आता मग तुमच्यासाठी हा डिहायड्रेशनचा कॉन्सेप्टनुसार काही होमवर्कसाठी एक्झाम्पल देतो. सिंपल एक्झाम्पल्स पहा. हा एक एक्झाम्पल, हे एक एक्झाम्पल, सगळे एक्झाम्पल प्रॉपरली फॉलो करा. 4 हा जो कॉन्सेप्ट आहे, हा कॉन्सेप्ट मी डिलिव्हर करतो. आपल्याला कधी कधी प्रश्न विचारतात की बाबा पुढीलपैकी कोणता अल्कोहोल इझिली डिहायड्रेट होईल, रेट ऑफ डिहायड्रेशन. तर या ठिकाणी हे तिन्ही अल्कोहोल आहेत. या तिन्ही अल्कोहोलमध्ये जर तुम्ही प्रॉपरली स्टडी केलं तर हा OH जर बाहेर पडला, हा OH जर इथून बाहेर पडला तर इथे डबल बॉन्ड येऊ शकेल. तर हा ॲरोमॅटिक कंपाऊंड बनायला. तर डेफिनेटली इथं ईज ऑफ डिहायड्रेशन म्हणजे स्वतःला डिहायड्रेट करण्याची ॲबिलिटी सगळ्यात जास्त असेल. या ठिकाणी हा OH जर ग्रुप बाहेर पडला तर आपण आत्ताच एक्झाम्पल पाहिलं होतं, या साईडला डबल बॉन्ड येतो, या साईडला पण येतो. पण या साईडला जर डबल बॉन्ड आला तर कॉन्जुगेशन्स डेव्हलप व्हायले आणि कॉन्जुगेशन्समुळे त्या कंपाऊंडची स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी जास्त असते आणि डिहायड्रेशनमध्ये मोर स्टेबल अल्किन बनवणं आपलं प्राईम एम असेल डॉक्टर. ओके, या ठिकाणी जर हा OH इथून बाहेर पडला तर इथं डबल बॉन्ड येईल म्हणजे या तिघामध्ये रेट ऑफ डिहायड्रेशन पहिल्याचं जास्त असेल, नंतर दुसरा, नंतर तिसरा. खालच्या ठिकाणी पण 6 मेंबर्ड रिंग आहे, 5 मेंबर्ड रिंग आहे, 4 मेंबर्ड रिंग आहे. 6 मेंबर्ड रिंगवरती जेव्हा पॉझिटिव्ह चार्ज येईल तेव्हा याची स्टॅबिलिटी जास्त असेल ना कोणापेक्षा, 5 मेंबर्डपेक्षा, आणि नंतर हा 4 मेंबर्डपेक्षा. म्हणून इथं रेट ऑफ डिहायड्रेशन अशा पद्धतीचं असेल. कळाला कॉन्सेप्ट मग? दॅट इज पर्टिक्युलरली द कॉन्सेप्ट ऑफ डिहायड्रेशन, बोथ फॉलोइंग E1 अँड E2 मेकॅनिझम. ॲल्युमिना POCl3 पिरिडीन P2,5 पटल्यानंतर आपल्याला तिथं रिअरेंजमेंट करायची नाही आहे, तशीला तशी रिॲक्शन करायची. प्रायमरी अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी कमी असेल सेकंडरीपेक्षा, सेकंडरी अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी कमी असेल टर्शियरी अल्कोहोलपेक्षा. E1 मेकॅनिझम आहे, याच्यामध्ये मेकॅनिझमच्या स्टेप महत्त्वाच्या आहेत. होप सो यू एन्जॉयड दॅट पर्टिक्युलर डिहायड्रेशन कॉन्सेप्ट. नाउ वी विल मूव्ह टुवर्ड्स नेक्स्ट कॉन्सेप्ट. ओके, नोट डाऊन.
अशीच एक रिॲक्शन आहे जी मोस्ट पॉप्युलर आहे डिहायड्रेशनमध्येच येणार, पिनॅकॉल पिनॅकोलोन रिअरेंजमेंट. विसिनल डायॉलसाठी सगळ्यात महत्त्वाची रिॲक्शन. विसिनल डायॉल जे असतील ना, म्हणजे जिथं OH ग्रुप काय असतात, ॲडजेसंट असतात, ॲसिडिक मीडियममध्ये ते स्वतःला कार्बोनिल डेरिव्हेटिव्हमध्ये कन्वर्ट करतात. ती जी आहे पिनॅकॉल पिनॅकोलोन रिअरेंजमेंट. फार जबरदस्त रिॲक्शन, एकदम सोपी रिॲक्शन, तुम्ही फार एन्जॉय करसाल. पहा कशा पद्धतीनं. पहा एक्झाम्पल, छोटे छोटे एक्झाम्पल्स घेऊ डॉक्टर, आपण जास्त अवघड नाही घ्यायचे आहे ना. पहा CH3 कार्बन CH3 हा OH, कार्बन OH CH3, इथे पण OH CH3, ॲडजेसंट आहेत म्हणून विसिनल डायॉल. याला आपण ॲसिडिक मीडियममध्ये जेव्हा हीट करू, मेकॅनिझमपासून सुरुवातीपासूनच सांगेल, ॲसिडिक मीडियममध्ये त्याला हीट केल्यानंतर काय होईल पहा. पहिल्यांदा कोणत्याही एका अल्कोहोलचं प्रोटोनेशन करा. प्रोटोनेशन केल्यानंतर काय बनेल पहा, CH3 कार्बन CH3 OH डॅश CH3 CH3 OH2 प्लस चार्ज. एक गोष्ट लक्षात घ्या, इथं अशा OH ग्रुपचं प्रोटोनेशन करायचं, अशा कार्बनवरच्या OH ग्रुपचं प्रोटोनेशन करायचं डॉक्टर, जिथं स्टेबल कार्बोकॅटायन बनतो. प्रॉपरली आहे का काय म्हणत आहे. आता इथं सध्या दिसायला सारखे ग्रुप आहेत, त्याच्यामुळे कोणत्याही OH ग्रुपचं प्रोटोनेशन केलं तरी चालेल. पण नंतर जेव्हा वेगळे वेगळे स्ट्रक्चर असतील, जिथं पहिल्या स्टेपमध्ये कंपल्सरी जिथं स्टेबल कार्बोकॅटायन बनू शकतो, तिथलचाच OH ग्रुपचं प्रोटोनेशन करून तिथून OH ग्रुप रिमूव्ह करायचा. कळतंय काय म्हणत आहे. आता मला सांगा, इथून OH2 ग्रुप निघून गेला तर डेफिनेटली वॉटर रिलीज होईल. CH3 कार्बन CH3 हा OH ओके डॅश CH3 डॅश CH3, इथं बनला पॉझिटिव्ह चार्ज डॉक्टर, बनला स्टेबल कार्बोकॅटायन. आता या स्टेबल कार्बोकॅटायनला अजून स्टेबल करण्यासाठी त्याचा ॲडजेसंट कार्बन काय करेल, मिथाईल शिफ्ट करेल ना. दोन्ही मिथाईल आहेत म्हणून मिथाईल शिफ्ट केला. हायड्रोजन असलं असतं तर हायड्रोजन आधी उडी मारली असती. हलका आहे ना, इझिली येईल. आता इथं दोन्ही मिथाईल आहेत म्हणून मिथाईल वापरला. आता मिथाईल वापरल्यानंतर मला सांगा इथं काय बनेल, CH3 कार्बन, इथं आला पॉझिटिव्ह चार्ज हा OH. हे या ठिकाणी कार्बन CH3 CH3 CH3. गॉट इट. आला समजला कॉन्सेप्ट. आता जो बनलेला कार्बोकॅटायन आहे त्याला स्टेबल करणं गरजेचं आहे, म्हणून ऑक्सिजन काय करेल, OH बॉन्ड ब्रेक करून कार्बनला इलेक्ट्रॉन डिलिव्हर करेल आणि इथून H+ बाहेर पडतो. H+ बाहेर पडणं पण साहजिक आहे, कारण की आपण इथून H+ जो घेतलेला आहे, ॲसिडचा घेतलेला आहे, त्याला त्याचा वापस देणं गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी तो बाहेर पडेल आणि असा एक कार्बोनिल कंपाऊंड बनतो. CH3 C डबल बॉन्ड C CH3 CH3 CH3. गॉट इट. तर या रिॲक्शनमध्ये आपण डायॉल कंपाऊंड पासून कार्बोनिल कंपाऊंड बनवले. याला आपण पिनॅकॉल पिनॅकोलोन रिअरेंजमेंट म्हणतात. कळालं, समजला कॉन्सेप्ट. सिंपल. पहा सुरुवातीपासून, कॅमेरामॅन इकडे टर्न आउट करा. जो डायॉल होता ॲसिडिक मीडियममध्ये पहिल्यांदा एका OH ग्रुपचं प्रोटोनेशन करून प्रोटोनेटेड अल्कोहोल बनवला. प्रोटोनेटेड अल्कोहोलचा OH ग्रुप जेव्हा बाहेर पडेल इन द फॉर्म ऑफ वॉटर, डेफिनेटली इथं स्टेबल कार्बोकॅटायन बनतो. हा बनलेला जो कार्बोकॅटायन आहे, या कार्बोकॅटायनवरती आपण कोणतं शिफ्ट केलं, मिथाईल शिफ्ट केलं. आणि तिथे जो कार्बोकॅटायन बनला त्याला स्टेबल करण्यासाठी ऑक्सिजन त्या कार्बोकॅटायनला इलेक्ट्रॉन डोनेट करतो आणि प्रोटॉन रिलीज करतो. दॅट इज द पर्टिक्युलर कॉन्सेप्ट ऑफ पिनॅकॉल पिनॅकोलोन रिअरेंजमेंट. नोट डाऊन. चला आता मग आपण पाहूत या डायॉल्सचं पिनॅकॉल पिनॅकोलोन रिअरेंजमेंटचे प्रोडक्ट कसे बनतील ॲसिडिक मीडियममध्ये. तुमच्या पुढे डायॉल आहे, परत सारखाच डायॉल. मला सांगा, या OH ग्रुपला जर प्रोटोनेशन झालं, हा OH ग्रुप बाहेर निघेल ना, बरोबर. डायरेक्टली लिहितो PH कार्बन हा बेंझिन रिंग, इथं पण OH असेल डॅश कार्बन, इथे पण PH, इथे पण PH. आता OH2 इथून वॉटरच्या फॉर्ममध्ये बाहेर पडला डॉक्टर, म्हणजे डेफिनेटली या कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज आला. आता या कार्बोकॅटायनला स्टेबल करण्यासाठी इकडे दोन्ही बेंझिन रिंग आहेत,
तर इथं मायग्रेशन होईल. आता मायग्रेशनची जर ऑर्डर पाहिली आपण तर हायड्रोजन इझिली मायग्रेट होतो, नंतर ॲरोमॅटिक रिंग मायग्रेट होते आणि नंतर अल्किल ग्रुप. ही मायग्रेशन ऑर्डर आहे, याला लक्षात ठेवा. इट इज अ मायग्रेशन ऑर्डर. ओके. मग आता मला सांगा इथे दोन्ही बेंझिन रिंग आहेत, इथं शिफ्ट झाला बेंझिन रिंग. बेंझिन रिंग जर तिथं शिफ्ट झाली तर डेफिनेटली कंपाऊंड पहा, PH हा कार्बन, इथं पॉझिटिव्ह चार्ज, इथं OH आणि या ठिकाणी सांगा ना कार्बन PH PH PH. ओके. हां, ऑक्सिजन या ठिकाणी इलेक्ट्रॉन देईल, प्रोटॉन रिलीज होईल, काय बनेल PH C डबल बॉन्ड O डॅश C PH थ्राइस. त्याला म्हणतात पिनॅकॉल पिनॅकोलोन रिअरेंजमेंट. अजून भारी भारी कॉन्सेप्ट आहेत पुढच्या रिॲक्शनमध्ये. इथं फार मजा आहे. स्टेबल कार्बोकॅटायन बनवायचा, दोन्ही सारखे आहेत. परत हा OH इथं शिफ्ट करा, काय बनेल सांगा PH कार्बन CH3 OH डॅश कार्बोकॅटायन बनला. ओके. डॅश CH3 PH. आता मला सांगा इथे कोणाला शिफ्ट करू? एका साईडला मिथाइल ग्रुप आहे आणि बेंझिन रिंग आहे, तर आपल्याला सांगितल्यानुसार आपण बेंझिन रिंगला शिफ्ट करू शकतो. बेंझिन रिंगला जर शिफ्ट केलं काय बनेल सांगा CH3 कार्बन पॉझिटिव्ह चार्ज O डॅश H डॅश C. ओके. इथं एक बेंझिन रिंग, इथं एक बेंझिन रिंग आणि इथं एक CH3 ग्रुप. लास्टली ऑक्सिजन त्याला इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करून प्रोटॉन रिलीज करेल आणि कीटोन ग्रुपमध्ये कन्वर्ट होईल CH3 C डबल बॉन्ड O डॅश C CH3 PH PH. ओके. या ठिकाणी सुद्धा तसाच कॉन्सेप्ट. आता मला सांगा या ठिकाणी हा जो H+ आहे इकडचा दिला, कारण की इकडे स्टेबल कार्बोकॅटायन, बेंझिन रिंग दोन आहेत ना त्याच्यामुळे. नाही तर भरपूर जण म्हणते सर OH ग्रुप कुठलचा पहिल्यांदा काढायचा, दोन बेंझिन रिंगमुळे इथलचा कार्बोकॅटायन जास्त स्टेबल असेल. तर PH कार्बन PH इथं पॉझिटिव्ह चार्ज डॅश C डॅश H CH3 OH. आता तुम्हीच सांगा कोण मायग्रेट होऊ शकतो? जो हलका आहे तो मायग्रेट होणार. हायड्रोजन इथून इलेक्ट्रॉन घेऊन शिफ्ट झाला, काय बनेल PH कार्बन PH हायड्रोजन डॅश कार्बोकॅटायन डॅश CH3 O डॅश H. परत इलेक्ट्रॉन इथून शिफ्ट होतील डॅश PH कार्बन PH डॅश हायड्रोजन C डबल बॉन्ड CH3. गॉट इट? नोट डाऊन. तर पिनॅकॉल पिनॅकोलोन रिअरेंजमेंट. परत काही स्पेसिफिक एक्झाम्पल. या ठिकाणी स्टेबल कार्बोकॅटायन पहिल्यांदा बनवा डॉक्टर. स्टेबल कार्बोकॅटायन इकडे नाही बनणार, इथे बनणार, सेकंडरी बनेल ना, बरोबर. या ठिकाणी OH जर दिला तर काय बनेल पहा बरं, CH3 C डॅश हायड्रोजन इथे पॉझिटिव्ह चार्ज डॅश कार्बन हायड्रोजन आणि इथे OH ग्रुप, बरोबर. आता या ठिकाणी हा हायड्राइड शिफ्ट होईल. हायड्राइड शिफ्ट झाल्यानंतर CH3 CH2 डॅश C O डॅश H डॅश CH3 असेल ना पॉझिटिव्ह चार्ज. तर जागेअभावी डायरेक्टली आपण असा बॉन्ड शिफ्ट करून टाकू, इथून पॉझिटिव्ह चार्ज काढून इथे डबल बॉन्ड आणू. ओके. पहा या ठिकाणी सांगा स्टेबल कार्बोकॅटायन कुठे बनेल? इथं बेंझिन रिंग आहे म्हणजे डेफिनेटली इकडेच बनेल ना. सांगा CH3 कार्बन हायड्रोजन. पहिली स्टेप एकच, स्टेबल कार्बोकॅटायन बनवा डॉक्टर. ओके. डॅश कार्बन CH3 PH इथे पॉझिटिव्ह चार्ज. आता या ठिकाणी बरोबर हायड्रोजन आणि मिथाइल ग्रुपमध्ये हायड्रोजनचं मायग्रेशन होईल आणि हायड्रोजनचं मायग्रेशन झाल्यानंतर CH3 कार्बन इथे पॉझिटिव्ह चार्ज येतो डॅश CH3 PH बनेल आणि हा OH बनलेल्या कार्बोकॅटायनला स्टेबल करण्यासाठी ऑक्सिजन इकडे लोन पेअर देईल. लोन पेअर दिल्यामुळे इथून हायड्रोजन निघून जाईल, इथं डबल बॉन्ड येईल. समजलं? ओके. आता वेळेअभावी मी जास्त एक्झाम्पल घेऊ शकत नाही, नेक्स्ट क्लासमध्ये परत डिस्कस करू. पण सध्यासाठी तुमच्यासाठी हे 3 जबरदस्त गरमागरम होमवर्क आहेत.
तुम्ही कंपल्सरी पिनॅकॉल पिनेकोलिन रिअरेंजमेंट झाल्यानंतर या 3 एक्झाम्पलला तीच रिॲक्शन फॉलो करून मला होमवर्क कंपल्सरी सेंड करणे. ओके, नेक्स्ट क्लासमध्ये आपल्याला ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल वाला कॉन्सेप्ट पाहायचा. तब तक के लिए बाय बाय.